फ्रिक्वेन्सी. सर बाकीचे जे शब्द होते आपले, जसं स्टेट डॉट. डॉट म्हणजे इथे तिथे. स्टेट म्हणजे उभा असणे. ओके. स्टेहेन, स्टेहेनचं स्टेट झालं ते आपण कसं क्रियापद चालतं हे मागच्या भागात बघितलेलं. झिंक्ट म्हणजे गाणे. शून म्हणजे छान, नाईस. म्हणजे ती बाई खूप सुंदर गाणं गाते, छान गाणं गाते. टान्स म्हणजे डान्स. टांजन असतो, त्याचा टान्स्ड होतो, म्हणजे डान्स करणे. ब्लूम इस्ट रोट म्हणजे रोट म्हणजे कलर आहे, त्याच्या विशेषण लावलेलं आपण. ब्लूमचं जे विशेषण आहे ते रोट आहे, त्यामुळे ते सिम्पल सेंटेन्स आहे ते. टिश इज क्लाइन. क्लाइन म्हणजे लहान, तो टेबल लहान आहे. कार्डचं ट्रिंक्ड मिल्क. ट्रिंक्ड म्हणजे तुम्हाला माहित आहे, मिल्क म्हणजे माहित आहे. टिंक म्हणजे पिणे आणि मिल्क म्हणजे दूध. कोम्ट, कोमेन आहे शब्दाचा, कोम्ट झालेला आहे. म्हणजे शिक्षक येतात किंवा मेल शिक्षक येतात. हाऊस इज आल्ट. आल्ट म्हणजे ओल्ड. ओल्डचा जर्मन शब्द आहे आल्ट. हे घर जुनं आहे. आणि आउटो ईस्ट ब्लाऊ. ब्लाऊ म्हणजे निळा, निळ्या रंगाची गाडी आहे. आलं लक्षात सर्वांच्या हे? निलेश, सुवर्णाजी, सुनील, आलं लक्षात ना? शब्दांचे अर्थ वगैरे सगळे कळले तुम्हाला ना? एक मिनिट. ओके, याच्या आधी मी तुम्हाला एक चित्र दाखवत होतो. तर कुणाला माहित आहे का, तुमच्या तिघांपैकी, की आपल्या देशामध्ये शाळा सर्वात आधी कधी सुरू झाल्या? आठवतं कुणाला? की इतिहास कधी वाचलंय? काय वाटतं तुम्हा लोकांना? आपल्याकडे शाळा कधी सुरू झाल्या असतील? आयडिया? टेक्स्ट मध्ये सांगा. नो आयडिया? येस. येस दिसते, मला वाटतं ते आधीच आहे. ओके. बरं, जगामध्ये शाळा कधी सुरू झाल्या असतील, कुणाला काय आयडिया आहे याच्याबद्दल? कुणाच तरी आन्सर द्या मला, कोणीतरी एखादा आन्सर. अंदाजे द्या, अंदाजे, अप्रॉक्सिमेटली कधी वाटतं तुम्हाला? 200-300 वर्षापूर्वी, 400 वर्षापूर्वी? कधी झालं असेल सुरू? दिलीप, दिलीप आलेला आहे, दिलीपला आपण विचारू. दिलीप, जगामध्ये शाळा कधी सुरू झाल्या असतील, काय वाटतं? ओके ओके. टेक्स्ट टेक्स्ट केलं तर चालेल. दिलीप. अराउंड 200 इयर्स ओल्ड. 2000 इयर्स. ओके. इन इंडिया. ओके. पण त्या गुरुकुल सिस्टम होते बरोबर, त्या सर्वांसाठी नव्हत्या, त्या विशेष शिक्षण दिलं जातं. मी बोलतोय ज्या आजच्या शाळा ज्या शिकवतो आपण, जिथे सर्वांना सेम सब्जेक्ट शिकवले जातात, या शाळा कधी सुरू झाल्या असतील तुम्हाला वाटतं? आता जगभरात सिमिलर सिस्टम पण आहे ना शाळांची, की रोज सकाळी शाळेत जा, संध्याकाळी शाळेतून या, तुम्हाला काही शिक्षक विशिष्ट विषय शिकवणार, सगळे विद्यार्थी तेच विषय शिकणार. आणि पूर्वी असं नव्हतं. पूर्वी आपल्या देशात गुरुकुल होते, त्याच्यामध्ये मोस्टली राजघराण्यातली मुलं शिकायची किंवा मग जे पंडित असायचे, त्यांना वेदांचा अभ्यास करायला लागायचा किंवा मंत्रांचा अभ्यास, ते लोक शिकायचे तिथे वेद मंत्र वगैरे. आणि बाकीचे लोक स्किल्स त्याच्या आईवडिलांकडून शिकायचे. कुंभार असेल तर तो मडकं बनवणं किंवा त्या कला शिकणार, शिल्पकार असेल तर शिल्पकला शिकणार, अशा गोष्टी होत्या. पण ही जी कॉमन स्कूलिंग सिस्टम, ही सुरू झाली युरोपमध्ये. आणि ती सुरू केली त्या देशाने, ज्याचं नाव तुम्हाला दिसतंय नकाशावरती,
प्रुशिया. जर्मनीला त्याला प्रुशिया म्हणतात आणि इंग्लिशमध्ये प्रशिया बोलतात. किंवा तुम्ही इतिहासाच्या पुस्तकात पण वाचलं असेल, प्रशिया नावाचा देश होता, प्रशियन साम्राज्य वगैरे. तर आता ही जी बॉर्डर दिसते तुम्हाला ब्लॅक, इथून अशी पूर्ण इथपर्यंत, ह्या सर्वांना जर्मन साम्राज्य म्हटलं जायचं. कारण हे सगळे जर्मन स्पीकिंग देश होते. ओके. आणि त्यातला हा प्रशिया हा सर्वात मोठं साम्राज्य होते आणि जर्मनीचे खूप छोटे छोटे तुकडे होते, तुम्ही बघाल इथे तर. राईन, वेस्टफालिया. आता जो वेस्टफालिया हा दिसतो इथे मी राहतो सध्या. आणि हा जो खालचा पार्ट, तुम्ही म्युनिक नावाचं शहर ऐकलं असेल, तो या साईडला येतो. ओके. आणि बर्लिन जी प्रुशियाची राजधानी होती, जी आता जर्मनीची राजधानी आहे, ती इथे होते. ओके. कोणीतरी ग्रुपवर कॉल करत आहे. ओके. तुम्हाला स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? ओके ओके. तर झालं काय, नेपोलियन बोनापार्ट याचं नाव तुम्ही ऐकलं असेल. नेपोलियन बोनापार्ट हा फ्रेंचचा शासक होता, म्हणजे सम्राट होता असं समजा. त्याने बऱ्याचशा राज्यांमध्ये आक्रमण केलं आसपासच्या. मग त्याच्यामध्ये इटली, नेदरलँड्स, जर्मनी, रशिया, पोलंड अशा सगळ्या देशांमध्ये त्याने आक्रमण केलं. आणि एकदम डिसिप्लिन आर्मी होती त्याची, नेपोलियन बोनापार्टची. आणि त्याच्यामुळे काय झालं, त्याने सहज बाकीच्या लोकांचा पराभव केला. आणि प्रुशियन साम्राज्य जे स्वतःला, त्यांना खूप स्वाभिमान होता स्वतःबद्दलचा, त्यांना देखील त्याने हरवलं, नेपोलियनने. आणि ही घटना झाली अराउंड 1806 मध्ये. त्यामुळे तुम्ही या मॅपमध्ये बघताय जी हिस्ट्री दिलेली आहे, ती 1807 ते 1871 पर्यंत दिलेली आहे. कारण इथून पुढे खूप मोठा बदल झाला. तो बदल असा झाला की या जो एम्परर होता इकडचा, प्रुशियाचा, त्याच्या लक्षात आलं की एकतर हे खूप एज्युकेटेड आहेत, जे फ्रेंच सैनिक आहेत ते, प्लस. ओके. तुला आवाज येत नाही का, दिलीप? सर्वांना आवाज येतो ना माझा? ओके ओके परफेक्ट. तर त्यानंतर काय झालं, मग हा जो प्रुशियन सम्राट होता, त्याला वाटलं की आता आपल्याला बदलावं लागेल, आपल्या देशाला बदलावं लागेल, आपल्या देशाला डिसिप्लिन व्हावं लागेल आणि सर्वांना एज्युकेट करावं लागेल. मग त्याने काय ठरवलं, त्याने ठरवलं की जर शिक्षण नाही दिलं तर आपलं साम्राज्य जाऊ शकेल. म्हणून त्याने एक शाळेची पद्धत चालू केली. आणि ती देशातल्या सर्व मुलांना 9 वर्ष कंपल्सरी होती. त्यामुळे ते शाळेत जायचं, प्रत्येकाने जायचं, कुणीही खाडा करायचा नाही. जर दांडी मारली तर फाईन होते मोठे. ओके. प्रत्येकाने शाळेत जायचं, शाळेत एक विषय शिकवला जाणार, एक शिक्षक एक विषय शिकवणार, कधी कधी एक शिक्षक मल्टिपल विषय शिकवायचे. मग त्याच्यामध्ये हिस्ट्री आली, गणित आलं, विज्ञान आलं, असे सगळे विषय त्याच्यामध्ये होते. पण त्याने हे खूप डिसिप्लिन केलं की तुम्हाला फक्त त्याने एक सुट्टी अलाव केलेली, ती म्हणजे समर हॉलिडेज. कारण त्या समर हॉलिडेजमध्ये शेतीची कामं असायची. म्हणून आज पण आपल्याला समर हॉलिडेज मिळतात, बघितलं? कारण ही पद्धत शेवटी इंग्रजांकडून आपल्याकडे भारतामध्ये आलेली. आणि प्रत्येक तासानंतर घंटा वाजायची. शिस्तीचं पालन करण्यासाठी पीटीचे तास असायचे, फिजिकल ट्रेनिंग, जे आपल्याकडे अजूनही चालते. जर्मनीमध्ये ती पूर्णतः बंद झाली आहे सध्या, पण इंडियात मी बघतो अजूनही चाललेली आहे. तर ते सुरू केलं. आता या सर्वांचा उद्देश काय होता? हा उद्देश होता की लोकांनी चांगलं जगावं किंवा ज्ञानी व्हावं, असा उद्देश त्याचा मुळीच नव्हता राजाचा. त्याला लहानपणापासून दाखवायचं की आपलं साम्राज्य किती महान आहे, लहान मुलांना. आणि त्यातून पुढे जाऊन साम्राज्यासाठी त्याच्या चांगले सैनिक तयार होतील, हा त्याचा उद्देश होता थोडक्यात, सुरुवातीचा. पण हळूहळू मग काय झालं, त्या डिसिप्लिनमुळे लोकांमध्ये खूप चांगली काम करण्याची पद्धत निर्माण झाली. लोक देशाच्या डेव्हलपमेंटला हातभार लावायला लागले आणि आर्मी स्ट्रॉंग झाली. त्यामुळे जर्मन साम्राज्य नंतरच्या काळात एवढं मोठं झालं. आणि तेच तुम्ही दुसऱ्या महायुद्धात बघितलं असेल की हिटलरकडे जी आर्मी होती, तिने कितीतरी देशांचा पराभव केलेला या डिसिप्लिनमुळेच. काही वर्षानंतर काय झालं, मग अमेरिकेचा एक शिक्षक होता, जो इथे प्रुशियाला, जर्मनीला भेट द्यायला आलेला. त्याला ही सिस्टम खूप आवडली. मग त्याने ही सिस्टम हळूहळू अमेरिकेत घेऊन गेला. आणि अमेरिका ही ब्रिटनची वसाहत असल्यामुळे ती ब्रिटनमध्ये पण गेली. तिथून ती जपानमध्येही गेली. आणि हळूहळू इंडियामध्ये पण आली. आता तुम्ही बघत असाल आपल्याकडे भारतात विशेषतः या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या जातात, बरोबर? घंटा होते, शिक्षक एक एक विषय शिकवतात, प्रत्येकाला मार्क्स दिले जातात आणि समर हॉलिडेज असतात.
बरोबर. तर ही पद्धत 200 वर्षापूर्वी प्रुशिया साम्राज्याने चालू केलेली, आणि त्यामुळेच त्या देशामध्ये अजूनही तशी डिसिप्लिन आहे. आता आता काय जर्मनीमध्ये बदल झालेत, तर परत त्या काळात जर्मनीमध्ये युनिफॉर्म असायचे, आपल्याकडे अजूनही आहेत. तर जर्मनीमध्ये कोणत्याही प्रकारचा युनिफॉर्म लहान मुलांना नसतो. अगदी शाळेपासून ते कॉलेजपर्यंत कुणालाच नसतो. आपल्याकडे कॉलेजमध्ये नसतो, पण शाळेमध्ये वापरावा लागतो. दुसरी गोष्ट, जे कंपल्शन आहे अटेंडन्सचं, ते अजूनही जर्मनीमध्ये आहे. आणि जर तुम्ही त्या समर हॉलिडेज आणि ऑटम हॉलिडेज अशा दोन हॉलिडेज असतात मेनली, आणि क्रिसमसला एक आठवडा सुट्टी असते, या सोडून अत्यंत एमर्जन्सी असेल त्याशिवाय जर दांडी मारली तर तुम्हाला खूप मोठे फाईन असतात. म्हणजे इंडियन रुपीजमध्ये तुम्ही बघाल तर 50,000पासून 2 लाखापर्यंतचे फाईन असतात. त्यामुळे शक्यतो कोणी दांडी मारत नाही शाळेला, आणि एकदम डिसिप्लिन असतात शाळा. शिक्षणापेक्षा फिजिकल ऍक्टिव्हिटीज, कला, स्किल्स, बेसिक ज्या गरजा असतात याच्यावरती, या डेव्हलपमेंटमध्ये जास्त विचार केला जातो. त्यामुळे मुलं लहानपणापासून डिसिप्लिन असतात, सर्व नियम पाळतात. मेन म्हणजे रस्त्याची स्वच्छता कसे ठेवणं, आपल्या आसपासचा परिसर नीटनेटका कसं ठेवणं, याच्यावरती जास्त भर दिला असतो. तर ही जस्ट गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती जर्मन शिक्षण पद्धतीबद्दल. एक सेशन जो आपण घेतो, एखादी गोष्ट सांगतो जर्मनीबद्दलची, तर या या आठवड्यात ही गोष्ट होती. कुणाला काही प्रश्न आहेत? इंटरेस्ट म्हणून तुम्हाला काय वाटत असेल, विचारायचं तर विचारू शकता. मग आपण पुढच्या भागाकडे जाऊया. ठीक आहे. आता मग आपण नेक्स्ट पार्ट घेऊया. आता आपण शब्द शब्द शिकणार आहोत काही, आणि शब्दांसोबत त्याचे फॉर्म्स पण शिकणार आहोत. ठीक आहे. अनुदत्त विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात गणवेश आहे अजून. अच्छा अच्छा, कनिष्ठ महाविद्यालयात पण गणवेश आहे अजून. बरं. म्हणजे ज्या लोकांनी सुरुवात केली त्या लोकांनी बंद केलेले, पण आपण अजूनही फॉलो करतोय, कारण आपल्याला त्यामागचा उद्देश माहीत नव्हता. आहे की नाही? ओके, तर आता आपण काय करूया, तुम्ही तुमच्याकडे वही असेल, पेन असेल, किंवा मग मोबाईल तुम्ही नोट घेणार असाल तर तिथे या गोष्टी करा. एक टेबल बनवूया आपण. सर्वप्रथम मी ते एक टेबल इन्सर्ट करतो. टेबल यासाठी की आपल्याला प्रत्येक जे प्रोनाऊन्स आहेत, इश, डू, विअर, याचे फॉर्म्स बनवायचे आहेत. ठीक आहे. सर्वप्रथम इथे इश लिहितो, डू, विअर, विअर म्हणजे वी, आम्ही, आणि झी म्हणजे तुम्ही किंवा ते. दोन्हीचा अर्थ झी म्हणून वापरता येतो. त्यानंतर हे एअर, एस, ही, इट आणि शी, आणि छोटा जी म्हणजे सी, शी असतो. बरोबर. तर या प्रत्येकाला प्रत्यय लागतात. बरोबर, तुमच्या लक्षात आलं असेल, मागचे जे एपिसोड ज्यांनी बघितले असेल त्यांच्या लक्षात आहे की प्रत्येकाला प्रत्यय लागतो. जर तुमचं ट्रिंकन असेल तर इशला काय होणार, ट्रिंक होतो, ई लागतो. डूला काय होतो, ट्रिंक्स्ट, एस टी लागतो. इथे काही लागत नाही, त्यामुळे मी ऍज इट इज ठेवतो, किंवा इएन लिहितो. जो ऍज इट असतो इएन, तो ऍज इट इज राहतो. आणि इथे फक्त टी लागतो. त्यांना आपण हायलाइट करूया, म्हणजे हे तुमच्या पुढच्या एक्सरसाइज मध्ये तुम्हाला कामाला येईल. बेअर बॅन. आता आपण कोणता एक वर्ब घ्यायचा आहे, आणि त्या वर्बचे फॉर्म तयार करायचे. मी तुम्हाला एक करून दाखवेन, बाकीचे आन्सर्स मला तुम्ही द्यायचे आहेत. ठीक आहे. तर सर्वप्रथम मी घेतो स्पीलन. स्पीलन, बरोबर. स्पीलनचं स्पेलिंग चुकलेली आहे. स्पीलन हा जो असतो याला वर्ब स्टेम म्हणतात, हा ज्या पहिल्या पार्टला. आणि इयन तो प्रत्यय लागतो, जसं आपण बोलतो प्लेईंग, डुईंग, स्पीकिंग, या ज्या गोष्टी असतात त्या प्रकारे. तर काय होणार इथे, मला कोण सांगेल? निलेश, काय होईल इशचं? इश, पीलं. बरोबर.
त्यामुळे मी हा काय करतो, वर्ब स्टेम जो आहे याला कॉपी करतो आणि इथे लिहितो स्पील. डूचं काय होईल? स्पील्ड. येस, वर्ब स्टेम ऍज इट इज ठेवायचा आहे, पुढचा टी लावायचा आहे. डू स्पिल्ड म्हणजे तू खेळतोस. आणि यांचं काय होणार आहे, ऍज इट इज राहणार आहे. त्यामुळे मी वर्ब स्टेम कॉपी करतो आणि ईएन लिहितो ऍज इट इज. वी आर स्पीलन, झी स्पीलन. म्हणजे आम्ही खेळतो, तुम्ही खेळता, ते खेळतात. जिथे जिथे आदर येतो किंवा अनेक वचन येतं अशा ठिकाणी ते ऍज इट इज राहतं. इथे काय होईल? स्पील्ड. स्पिल्ड. म्हणजे एर स्पिल्ड, झी स्पिल्ड, एस स्पिल्ड. ती खेळते, तो खेळतो, ते खेळतं. ते म्हणजे ते बाळ असेल तर. आहे ना सिंपल? घ्यायचं मग पुढचं. पुढचं घेऊया आपण, आर बाय टन. आर बाय टन. आर बाय टन. आर बाय टन म्हणजे काम करणे, वर्क, टू वर्क. इथे मी त्याचा अर्थ पण लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. टू वर्क. फॉन्ट कमी करतो मी. ओके, टू वर्क. आता काय होईल, कोण सांगणार मला? अभिजित. अर्बाईट त्यांचं काय होईल? अर्बाईटला आपण ॲज इट इज कॉपी केला, काय होईल? इश. सांगता येत आहे? नाही. ओके, हा जो असतो ना याला वर्ब स्टेम बोलतात. ईएन सोडून जो पहिला पार्ट असतो ना याला वर्ब स्टेम बोलतात. तर त्याला हे प्रत्यय लावायचे आहेत. ई म्हणजे आपण जर बोलतो ना, करतो, खेळतो, जातो, येतो, तसं. तर इश असेल तर त्याला ई लागतो. मग इश अर्बाईट होणार. ओके, इश अर्बाईट, डू अर्बाय, काय होईल? अर्बाइस्ट. हम्म. अर्बाइट. तर याच्यासाठी नियम थोडासा वेगळा आहे. कारण टीला बोलता येत नाही अर्बाइस्ट म्हणून ना. मग त्याला काय लावतात, ते टीच्या पुढे ई लावतात. मग अर्बाय टेस्ट करतात ते, असं. ओके. ओके, कारण ते बोलायला सिंपल पडावं म्हणून. हे ऍज इट इज राहील, अर्बायटन. आणि इथे पण ते लोक ई लावतात, परत अर्बायटेट करतात. ठीक आहे, बोलून दाखवा कोणते. सोनाजी तुम्ही बोलून दाखवा. कसं बोलायचंय? इश अर्बायट, डू अर्बायटेस्ट, विअर झी अर्बायटन, एर एस झी अर्बायटेट. अशा प्रकारे बोलून दाखवा एकदा. इश आर्बाइट. अर्बायट. इश आर्बाइट. इश आर्बाइटेस्ट. डू डू अर्बायटेस्ट, डू आहे ना वर. सॉरी, डू आर्बाइटेस्ट. विअर अँड झी. वेअर आर्बाइटन. बरोबर. इयर आर्बाइट. बरोबर, एर एस झी काही असेल तर अर्बायटेट. परफेक्ट, परफेक्ट आलेलं आहे. आता आपण नेक्स्ट वर्ब घेऊया, बार्डन. ओके, बार्डन म्हणजे टू टेक बाथ. सिमिलर आहेत शब्द, थोडासा वेगळ्या प्रकारे उच्चार करतात लोक, त्यामुळे वेगळ्या प्रकारे लिहितात. तर याचा आहे टू बाथ, या आंघोळ करणे. कोण सांगेल मला? येस, निलेश. काय होईल? मी बाडला कॉपी करतो. बाड. इश बाड. इश बाड. पुढे इथे काय होईल? इश बाड. येस. आता इथे डी आला तरी पण टीचाच रूल लागू होणार. ई मध्ये जोडायचा आहे, बाडेस्ट. बाडेस्ट. टू बाडे. डू बाडेस्ट. हे सेम राहणार, बार्डन. बार्डन. हम्म. आणि एर झी एस ला काय होणार? बार्डेट. बाडेट. बाड. परफेक्ट, परफेक्ट, परफेक्ट आन्सर आहे, बाडेट. ओके, येते लक्षात सरांना? त्याला सर्वांनी आपण एकत्र बोलूया. ओके. स्पील अर्बाइट बाड, स्पील्स्ट अर्बाइटेस्ट बाडेस्ट, स्पीलन अर्बाइटन बार्डन,
स्पिल्ट अर्बायटेट बाडेट. कोण बोलतंय सर्वात आधी? तिन्हीच्या तिन्ही. वन बाय वन चालू करू आपण. निलेश, मग सुवर्णाजी, मग अभिजित. Ich arbeite, ich arbeite, नाही नाही नाही, Bade, पहिल्यापासून ईश म्हणलं की मग स्पिलं अर्बायट बाड एकत्र बोललं तरी चालेल. आपल्याला याचे उच्चार okay. घ्यायचे आहेत ना, महत्वाचं ते आहे. Ich spiele, हम्म. arbeite, Bade, du spielst, arbeitest, badest, हम्म. wir, sie spielen, arbeiten, baden, er, बरोबर. sie spielt, arbeit, ar, arbeitet, badet. ओके, परफेक्ट परफेक्ट. सुवर्णजी, तुम्ही ट्राय करा एकदा. Ich spiele Arbeit Bade. स्पील स्पील अर्बायट बाड. ई आला की ते असा उच्चार होतो ना, त्यामुळे स्पील अर्बायट बाड असं. Ich spiele Arbeit Bade. येस, Du बरोबर. das Spiele सॉरी हे सांगा ना सर एकदा. स्पिल्स्ट अर्बायटेस्ट बाडेस्ट. Du spielst arbeitest badest. बरोबर. Wir spielen arbeiten baden. बाडन. Baden. बाडन बा उच्चार होतो Ihr का? ते बॅ नाही बोलत, लोक बाज बोलतात आपल्या मराठी सारखं. ihr split स्पिल्स्ट स्पिल्ट स्पिल्ट आहे, spiel स्पिल्ट स्पी. spielt arbeitet Baden. बाडेट, बरोबर बरोबर, परफेक्ट. अभिजित, ट्राय करणार? Yes. Ich spiele, arbeite, bade. बरोबर. Du spielst, स्पिल्स्ट. spielst. Okay. Du spielst, arbeitest, badest. हे ह्याला आपण वर म्हणतो ना. वियर वियर आणि झी. Wir, wir spielen, arbeiten, baden. आणि एर एस er, आणि झी. s, sie spielt, arbeitet, बाडेट. badet. Badet. बरोबर, परफेक्ट परफेक्ट आहेत. परफेक्ट उच्चार आहेत, कारण उच्चार करणं महत्वाचं आहे. कारण नुसतं आपण लिहून स्पेलिंग माहीत असणं गडबड होऊन जाते, मग बोलता येत नाही आपल्याला. बरोबर, इंग्लिशमध्ये आपण लहानपणापासून तोच प्रॉब्लेम केलाय की आपल्याला चांगलं इंग्लिश लिहिता येतं, वाचता पण येतं, पण आपल्याला बोलता येत नाही, कारण आपल्याला बऱ्याचदा उच्चारच माहीत नसतात कसे असतात. त्यामुळे ते आपल्याला इथे महत्वाचं ते शिकायचं आहे. उच्चार करताना म्हणजे ॲटलीस्ट छोटी छोटी वाक्य जेव्हा बनवू आपण, ते आपल्याला बोलता पण येतील. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट घेऊया. आजचा पूर्ण लेक्चर याच्यावरच आहे, कारण आपल्याला थोडे शब्द वोकॅब्युलरी चांगली करायची आहे. आता आपण दुसरं घेऊया व्हिजिटसाठी. टू व्हिजिट. टू व्हिजिट असतं बे जू खन. ओके. मी असं मुद्दाम तोडून तोडून सांगतोय, कारण तुम्हाला ते जुने रूल लक्षात येईल. बेचा उच्चार बे होतो, एस यूचा उच्चार तो जू, कारण ज चा उच्चार आहे, आणि CHEN खन. बेजुखन म्हणजे टू व्हिजिट. ओके. काय होणार सांगा मला. EN काढून मी बेजूक पर्यंत कॉपी करतो. पुढचं मला तुम्ही सांगा काय होणार. इश, एनीवन? बेजुख. बेजुख, बरोबर. डू, बेजुकेस्ट. नाही, खच ते बेजुक्स होईल, डायरेक्ट होईल ना. बेजुक्स्ट. ओके. येस. पुढे हे ऍज इट इज राहील, बेजुकन. ओके. आणि हे बेजुक्ट. बेजुक्ट. म्हणजे ओके. मला म्हणायचं आहे की मी याला व्हिजिट केली, बर्लिनला व्हिजिट केली. इश बेझुक बर्लिन. इश बेझुक मुंबई. इश बेझुक पुणे. इश बेझुक रत्नागिरी. ओके. म्हणजे मी त्याला व्हिजिट करणार आहे किंवा करतोय, मी जाणार आहे तिकडे, असं प्लॅनिंग जेव्हा सांगतो ना आपण, पुढच्या आठवड्यात मी जाणार आहे, तर ते उच्चार आपण तसं सेंटेन्स आपण असं बनवू शकतो. इश बेझुख
सिंधुदुर्ग. इश बेजुक रायगड. इश बेजुक अकोला. जो कुठल्या शहराला तुम्हाला व्हिजिट करायचे आहे किंवा एखाद्या टेम्पलला करायचे आहे तर बोलू शकता इश बेजुक गणपती टेम्पल. चला बोला, सगळ्यांनी एक एक वाक्य बनवा तुमच्या आवडीचं. तुम्ही काय कुठे व्हिजिट करणार त्याच्याबद्दल. ओके. अभिजित, काय व्हिजिट करणार? इश बेजुक समथिंग. इश बेझुक जर्मनी. वाव. वेलकम टू जर्मनी. हेरलिज Thank you. विलकोमेन. जर्मन मध्ये हेरलिज विलकोमेन. निलेश. इश बेजुक पुरी. पुरी. कोणतं शहर आहे? जगन्नाथपुरी. शहर आहे का कोणतं आहे? ओडिसामध्ये आहे. अच्छा, ओडिसामध्ये. तर ओके, पुरी पुरी. हा हा हा, कळलं, आलं लक्षात. छान छान. सुवर्णाजी, तुम्ही? इश बेजुक बर्लिन. बर्लिन. वा वा वा, छान छान. बर्लिन खूप छान शहर आहे. मी 2 आठवड्यापूर्वी तिकडेच होतो. खूप हिस्टॉरिक शहर आहे. आणि युद्धाचे खूप अजूनही तिथे, दुसऱ्या महायुद्धाचे आणि कोल्ड वॉरचे बरेचसे गोष्टी अजूनही त्यांनी सांभाळून ठेवलेल्या आहेत, त्या पण बघायला मिळतात तिकडे. ओके, आता आपण दुसरं बोलूया. जेव्हा आपण म्हणतो मला आय नीड समथिंग, त्याच्याबद्दल आपण बोलू आता. नीडला काय असतं? ब्राउख. हॅलो. येस निलेश, काय बोलायचं आहे? सुनील बोलतोय. हा सुनील, येस. ब्लू मध्ये बॅडसला EST लागलाय आणि इथे बेजूकला ST लागलाय. हा ते तर ते कसं डी. ओळखायचं? हा, डी आणि टी यासाठी तो रूल आहे. जेव्हा शब्दाच्या शेवटी डी आणि टी येईल तेव्हा तो ई लावायचा मध्ये. कारण बार्स्ट बोलायला त्रास होतो ना, तेव्हा ते बॅडेस्ट करतात. ओके. त्यामुळे इथे जो वर्ब स्टेम असतो, अर्बाईट, बाड, एंडला जर वर्ब स्टेमच्या डी असेल किंवा टी असेल तर त्यानंतर ई लागतो. ओके. ते त्यांनी फक्त त्यांच्या कम्फर्टसाठी केलेलं आहे, उच्चाराच्या कम्फर्टसाठी. बाकी त्याला असं रूल वगैरे काय नाहीये. आलं लक्षात? आलं ना? समजलं ना सुनील? ओके. ओके, परफेक्ट. आता आपण ब्राउख बद्दल बोलूया. ब्राउख परत CH असल्यामुळे ब्राउखला जास्त काय होणार नाही, रूल त्याचा तो ॲज इट इज राहील. आपण त्याला CH घेऊ. ब्राउखचा, सॉरी ब्राउखन, CH पर्यंत कॉपी करू. चला, काय होईल? इश. ब्राउक. इश ब्राउख, बरोबर. ब्राउख. डू ब्राउक्स. ब्राउकस. ब्राउक. ब्राउक्स फक्त ब्राउकस्ट. ना. CH ला काही रूल नाही, त्यामुळे ॲज इट इज राहील ते. इथे परत ब्राउखन येईल आणि ते ब्राउकटेल. ब्राउक. आता तुम्हाला एखादं बुक हवं आहे, पेन हवा आहे, किंवा तुम्हाला नोटबुक हवं आहे, तर असे शब्द आपण वाक्य बनवू शकतो. ठीक आहे. किंवा तुम्हाला टीव्ही हवा आहे, आता आपण इथे टीव्हीचं लिहूया. फेरन झेहेर टीव्ही. पेनला बोलतात स्टिफ्ट, तुम्हाला माहित आहे स्टिफ्ट. किंवा त्याला कार हवी असेल तर auto. ein Auto. आउटो. येस. Ich brauche ein Fernseher. हे सगळे मेल असल्यामुळे तुम्ही ein वापरू शकता. आता मी बोलतो ich brauche ein Fernseher. तुम्ही म्हणजे ich brauche ein Stift. मला एक पेन हवा आहे. Ich brauche ein Auto. की नुसती auto बोलते चालेल, ein बिन बोलू नका. सध्या सध्या फक्त auto बोला. चला, कोण काय 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 सांगताय? किंवा तुम्ही इश इश ब्राउख मोदक असं पण बोलू शकता, नो प्रॉब्लेम. निलेश. इश ब्राउक टिप. इश ब्राउख स्टिफ्ट. परफेक्ट. सुवर्णाजी. इश ब्राउक ऑटो. ओके, परफेक्ट. आणि अभिजित. इश ब्राउक स्टिफ्ट. स्टिफ्ट. परफेक्ट. सुनील बोलणार, इफ यू कॅन.
Ich brauche iPhone. वाव. तथास्तु तथास्तु. सर ते टीव्हीचा जो शब्द आहे ना फॅन, त्याचा एकदा पुन्हा उच्चार सांगा ना. फर्न फेर्न ऍज इट इज फेर्न झेहेर झेहेर. जे ओके. फेर्न झेहेर. म्हणजे काय टीव्ही का? टीव्ही टीव्ही. अरे बापरे. थोडस वेगळे शब्द आहेत काय काय ठिकाणी. त्यामुळे ते आपल्याला पाठच करावे लागतात. त्यामुळे मी जास्त शब्द तुम्हाला सांगत नाही, सिंपल सिंपल सांगतोय. आता आपण प्रश्न उत्तरांचा थोडासा सेशन घेऊ ह्या 5 शब्दांवरतीच, 5 क्रियापदांवरतीच. ओके. तर ब्राउखचा घेऊ आपण सुरुवात. ओके. तर वाटला म्हणतात वास. वास इज इक्वल टू व्हॉट इन इंग्लिश. तर आपण शब्द कसा विचारणार ना, आता मला विचारायचा शब्द कुणाला, अभिजितला. अभिजित माझा मित्र आहे, त्यामुळे मी त्याला डायरेक्ट डू वापरणार. पण अभिजित जर माझा सिनियर आहे किंवा माझा शिक्षक आहे किंवा वडीलधारा व्यक्ती असेल कोणीतरी, तर तिथे जी वापरायचं. तर मी काय बोलणार आता, वास ब्राउक्स. तुम्हाला इथे आहे शब्द बघा, डूचा काय आहे, ब्राउक्स्ट. वास ब्राउक्स्ट डू अभिजित. झालं की नाही. तुम्ही एखादा प्रश्न पण विचारू शकता आता. चला आपण एकमेकांना प्रश्न विचारूया, उत्तर नका द्यायला, फक्त प्रश्न विचारा. मी अभिजितला विचारेल, अभिजित निलेश याचा सुवर्ण याचा मॅडमला मिनिंग काय विचार, झालं? तुला काय हवंय अभिजित, व्हॉट डू यू नीड. व्हॉट डू यू नीड? ओके ओके, टू नीड. ओके. येस, टू नीड आहे ना ब्राउक म्हणजे. वास ब्राउक्स डू अभिजित. अभिजित तू सुवर्णाजीना विचार. ओके. एक्झॅक्टली सेम, वॉज फक्त नाव चेंज करायचंय. हा वॉज ब्राउक्स डू सुवर्णा. तुम्ही निलेशला विचारा. Was Brooks do Nilesh ji? निलेश वास मला. ब्राउस वास ब्राउस डू भारत. येस. आता इथे आपण काय केलं, डू वापरला. म्हणजे मी सिंपल म्हणजे मराठीमध्ये बोलायला गेलं, इंग्लिशमध्ये नाही कळणार, मराठीत बोलायला गेलं तर तुला काय हवंय अभिजित, तुला काय हवंय निलेश, तुला काय हवंय सुवर्णा, तुला काय हवंय भारत, असं होतं. पण जर्मनमध्ये हे कधी कधी खूप रूड कन्सिडर केलं जातं. जर इफ यू डोंट नो समवन, त्याचा अर्थ तुम्ही मला माझ्या नावाने किंवा आडनावाने हाक मारा, असं असतं. तर आपण तो प्रकार पण बघूया. ठीक आहे. आता इथे आपल्याला 2 प्रकारे बोलायचं आहे. मी हे कॉपी पेस्ट करतो, हे काढतो, याची गरज नाही आता आपल्याला. आता एखादा व्यक्ती ज्याला आपल्याला रिस्पेक्ट द्यायचा आहे, त्याला आपण कसं बोलणार, वास ब्राउखन झी. मोठावाला झी यूज करायचा, म्हणजे तुम्ही. आता नुसतं अभिजित बोलू शकत नाही, तर मला बोलावं लागलं हेर. हेर म्हणजे मिस्टर, मिस्टर अभिजित. हॅर. हेर. थोडासा रशियन उच्चार करा. आणि जर मला सुवर्णाजीना विचारायचं, मी बोलणार फ्राव. फ्राव सुवर्णा म्हणजे मिसेस सुवर्णा. तुम्हाला काय हवंय, असं म्हणेन मी. मिस्टर अभिजित तुम्हाला काय हवंय, मी थोडंसं रिस्पेक्ट वाटतो ना थोडासा. त्याच्याने काय आपल्याला म्हणजे त्यांना कळतं की मला चांगलं जर्मन कल्चर माहित आहे. इंग्लिशमध्ये जसं मिस्टर बोलायची पद्धत आहे, तशी इथे हेअर आणि फ्राव बोलायची पद्धत आहे. आता आपण हा प्रकार पण ट्राय करूया. ओके. आता मी सुरुवात करतो. वास ब्रॉखन झी फ्राव सुवर्णा. तर सुवर्णा तुम्ही अभिजितला विचारा, अभिजित निलेश, निलेश बॅक टू मी. हेअर किंवा फ्राव यूज करून. Was Brooks was ब्राउखन. Broken see her Abhijit. अभिजित टू निलेश. वॉज ब्राउखन सी हेअर निलेश. अभिजित मला, सॉरी निलेश मला पण.
was broken the hair भारत परफेक्ट. वॉज ब्राउखन झी फ्राउ सुवर्णा. जसं पुन्हा सायकल तर वॉज ब्राउखन झी हेअर. आता फर्स्ट नावाच्या ऐवजी आपण सेकंड नाव पण घेऊ शकतो, तेही त्यांना चालतं इथे. मोस्टली तेच करतात ते लोक. तर मी बोलेन की वास ब्राउखन झी हेअर पालेकर, वास ब्राउखन झी फ्राउ साळुंखे. अशा प्रकारे चालतं. म्हणजे नाव किंवा आडनाव तुम्ही घेऊ शकता. मोस्टली आडनावच घेतात इंग्रजांसारखं हे लोक, पण नाव घेतलं तरी चालतं, पण तो रिस्पेक्ट असायला हवा. ठीक आहे. आता आपण काय करू, आता आपण याच वरून आपण क्वेश्चन आन्सरचा एक सेशन घेऊया आपल्या राऊंड ऑफ क्वेश्चन आन्सर. तर तुम्हाला आन्सर पण करायचं आहे. आन्सरसाठी तुम्हाला इथे आणखी एक दोन गोष्टी देतो मी. बुक म्हणजे पुस्तक. ठीक आहे. आपण 4 जण आहेत, 5 जण आहेत ना, 5 गोष्टी आपण घेऊया. सुनीलला बोलायचं आहे का? मग सुनीलसाठी आणखी एक वस्तू घेऊ आपण. सुनीलने आयफोन सांगितला, तर फोनला हँडी बोलतात हे लोक. हँडी म्हणजे मोबाईल फोन. वॉसर वॉटर. ओके. आता काय करायचं आपल्याला, आपण हाच उच्चार घेऊया, रिस्पेक्ट वाला. आणि रिस्पेक्ट वाल्या उच्चाराने आपण त्याचं उत्तर देऊया. ठीक आहे. उत्तर तुम्हाला द्यायचं आहे इश ब्राउख. त्याच्यात काहीच चेंज होणार नाहीये. फक्त यातला एखादा शब्द यूज करा. इश ब्राउख, तुम्हाला काय हवंय ते सांगा. ठीक आहे, ते चालू करूया. टीव्हीचं पुन्हा एकदा स्पेल आउट. फेर्न झेहर. फॅर फॅरन फेर्न फॅरन झेअर. ओके. फेर्न झेहर. ठीक आहे. सगळे रेडी? सुरू करूया. एकदा परत एकदा रिपीट एक सेंटेन्स. ओके. आता फॉर एक्झाम्पल मी सुवर्णाजींना विचार, त्यांचा उच्चार वेगळा आहे, त्यामुळे वास ब्राउखन जी फ्राउ सुवर्णा. मग त्या बोलणार इच ब्राउख फॅन झेहर. मग त्या लगेच तुम्हाला कोणाला तर विचारणार आहे, वास ब्राउखन जी हेर अभिजित. अभिजित बोलणार इच ब्राउख आउटो, इच ब्राउख हांडी, इच ब्राउख वास. ठीक आहे. सगळं समोर आहे आपल्याला, फक्त तिला तेच जोडून वाक्य बनवायचे आहेत. ब्राउखन जी ऍज इट राहणार. जेव्हा तुम्ही उत्तर देताय तेव्हा तुम्हाला ब्राउख म्हणायचं आहे फक्त. दॅट्स द ओनली चेंज. ठीक आहे, चालू करूया. रेडी सगळे? उत्तरामध्ये ईश ब्राउख येस. फ्रॅन झेअर. आणि एखादा शब्द इथला. ओके. ठीक आहे, मी आता चालू करतो निलेश पासून. वास ब्राउखन जी हेर साल्पे. मी आडनाव घेतो. ईश ब्राउक बुक इश ब्राउख बुक. आता नेक्स्ट सुवर्णाजींना विचारा. was broken the फ्राउ सुवर्णा इस ब्राउको फेर्नझे. छान. आता तुम्ही अभिजितला विचारा. वॉच ब्राउकन सी हेअर हेअर. कुणाला सांगितलं सर? अभिजितला. अभिजित. ईश ब्राउख आउटो. वा, छान. आता अभिजित टू सुनील. वॉज ब्राउखन सी हेअर सुनील. इश ब्राउक वासर. छान. आता सुनील, बॅक टू मी. वास ब्राउखन ती हेर भारत. इश ब्राउख स्टिफ्ट. आहे की नाही सोपं? थोडा वेळ लागेल उच्चारांना, पण तुम्ही आरामात वाक्य बनवू शकता जर तुम्हाला शब्द माहीत असतील तर. ठीक आहे. तसं बेझुके. बेझुकेचं आपण नंतर करता. आता सध्या आपण सिम्पल क्वेश्चन आन्सर घेतोय, नंतर आपण थोडं कॉम्प्लेक्स क्वेश्चन आन्सर घेऊ. पण सध्या तुम्हाला याच्याने वाक्य बनवता येतं. मी आणखी तुम्हाला प्रॅक्टिससाठी आणखी शब्द देतो, त्याचा टेबल देतो. तुम्ही त्याच्या टेबलचे या गोष्टी बनवा
जिथे कळणार नाही ते मला विचारा, आम्हाला त्याच्यावर पुढची प्रॅक्टिस करू. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक सिम्पल कन्व्हर्सेशन दाखवतो जर्मन मधलं, ते आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. माझं एक जर्मन पुस्तक आहे आपल्या महाराष्ट्र बोर्डाचं, ते तुम्हाला मी ओपन करून दाखवतो. एक मिनिट. जर्मन. नाव जरा मला बघू द्या काय एक्झॅक्टली. जर्मन बुक. येस, मिळालंय मला. तुम्हाला हवं असेल तर मी हे तुम्हाला मी सुरुवातीला यासाठी शेअर नाही केलं की ते कॉम्प्लेक्स बुक आहे आणि ते तुम्ही सुरुवातीला जर घेतलं तर मग ते बरंचसं डोक्यावरून निघून जाईल. त्यामुळे आपण आता आता हरकत नाही, आता तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतात, त्यामुळे तुम्ही आता त्या वाचू शकता. दिसतंय बुक तुम्हाला? स्क्रीनवर बुक दिसतंय सर्वांना? हो, बुक दिसतंय पण ते खूप छोटं आहे. येस येस, ते मी आता एक्सपांड करतो. आता हा, थोडंफार. येस. काही शब्द इथले हे असतील, थोडे डिफिकल्ट असतील, पण आपण ट्राय करूया. ठीक आहे, आपण जोडी जोडीमध्ये आपण बोलण्याचा प्रयत्न करू. फॉर एक्झाम्पल पूजाचा रोल कोणीतरी मोठं स्वरांजी तुम्ही करा आणि रोहितचा रोल अभिजित करेल. अशा प्रकारे आपण थोडंसं ट्राय करूया. ठीक आहे, मी बोलून दाखवतो, तुम्हाला रिपीट करायचं आहे फक्त. वी हायज डू म्हणजे तुम्ही कोण आहात, तुमचं नाव काय, थोडक्यात त्याचा उत्तर असा होतो वी हायज डू. आता तुम्हाला कसं बोलायचं, आता सुवर्णाची सुरुवातीला बोलणार हॅलो इश बिन पूजा, तर तुम्ही इश बिन पूजाच्या जागी इश बिन सुवर्णा बोललं तर चालेल, म्हणजे मी आहे सुवर्णा. हॅलो इश बिन सुवर्णा उंडू म्हणजे तू तू कोण आहेस. वी हायज डू, तुझं नाव काय. मग अभिजित बोलणार इश हायज अभिजित ग्रुस डिश, ग्रुस म्हणजे आय एम प्लीज्ड. हे सध्या पाठ करा फक्त, याला आपण नंतर आपण एक्सप्लेनेशन देऊ, डिश का आलं त्याचं एक्सप्लेनेशन आपण नंतर देणार आहोत. सध्या जस्ट बोलण्याचा प्रयत्न करा. नंतर मग परत सुवर्णजी बोलणार हॅलो अभिजित ग्रुस डिश पूजा. हॅलो अभिजित. हे चेंज करण्याचा प्रयत्न करा, नाहीतर ऍज इट इज वाचलं तरी चालेल. ठीक आहे. ठीक आहे, मग अभिजित आणि सुवर्णाजी स्टार्ट. पहिला सेंटेन्स. हॅलो इज बिन सुवर्णा उंडू वाय वी हॅबिट डू वी हायज डू. जी हाय डू वी आहे ना ते, वी हायज डू. वी हाय डू. पुन्हा पुन्हा एकदा पूर्ण वाक्य घ्या, आरामात, स्लोली. हॅलो इज बिन सुवर्णा उंडू. बरोबर आहे का सर? हा बरोबर आहे, बरोबर आहे. पुढे पण घ्या, पुढचं पण घ्या. वी जी हायज डू. जी हायब्स डू. परफेक्ट. अभिजित इ- आन्सर. अं, इश हाईब हायज. अभिजित. हायझ. ओके, इश हायझ अभिजित ग्रुस डिश. ग्रुप ग्रुस स येते स. ग्रुस ग्रुस हा ग्रुस डिश. ओके, ग्रुप डिश सुवर्णा. हॅलो हॅलो हा. अभिजित. हॅलो अभिजित. परफेक्ट परफेक्ट. याच्याने हळूहळू आपल्याला प्रॅक्टिस होईल बोलण्याची. तुम्हाला हे बुक मी शेअर करेन, तुम्ही ते वाचू शकता. बरेच शब्द नाही कळले चालतील, पण वाचण्याचा प्रयत्न करा, म्हणजे उच्चार बरोबर असलेले जास्त महत्वाचं आहे. त्याचा आता त्याचा निलेश. ग्रुस ग्रुस डिशचं काय मिनिंग आहे? आय एम प्लीज्ड, म्हणजे आपण बोलतो ना ओके नाईस टू मीट यू. ओके ओके एक्झॅक्टली इट्स नॉट नाईस टू मीट यू, बट असं की आय एम प्लीज्ड, मी हॅपी आहे तुला ओके भेटून, मला आनंद झाला, थोडक्यात. ओके. ओके, नेक्स्ट निलेश.
आणि सुनील, सुनील ट्राय करणार. हेअर हम्म. सुनील आहे, आता फ्रॉवच्या ऐवजी आपण हेर देशपांडेच घेऊ. तर सुनील सांगेल की, फॉर एक्झाम्पल आता निलेश घेणार. मी एकदा तुम्हाला करून दाखवतो. गुटन मॉर्गन, माइन नाम इस्ट निलेश सालपे. ओके, सगळं सेम आहे, फक्त तुमचं नाव चेंज केलं. मग सुनील बोलणार गुटन टाग, इश हायझ सुनील कदम. मग परत निलेश बोलणार फ्रॉइट मिश. याचा अर्थ तेच आहे की मला आनंद झाला. फ्रॉइट मिश, फ्रॉइट मिश सुनील कदम, और फ्रॉइट मिश हेर कदम. फ्रायच्या ऐवजी हेर कदम बोलायचं आहे, किंवा हेर देशपांडे बोललं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. चला ट्राय करूया, सुनील आणि निलेश. येस. येस, स्टार्ट. निलेश, यू कॅन स्टार्ट. गुटन मॉर्गन, माइन नाम इज निलेश कल्पे. बरोबर. सुनील. गुटन टाग, ईस्ट 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 सुनील हायझ, कदम. इश हायझ सुनील कदम. हाय सुनील कदम. बरोबर. निलेश. फ्रॉइट मिश हेअर कदम. परफेक्ट, परफेक्ट झालेलं आहे, एकदम मस्त. ठीक आहे, आता आपण आणखी एक घेऊया. मी घेतो आता हे. मी रोहित प्ले करतो. सोनाजी तुम्ही पुन्हा पूजा प्ले करा. म्हणजे आपण आपले आपली नाव घेऊ, आपण एकमेकांना हे एक्सचेंज करूया. वोहेर कोम्स डू, तुम्हाला आठवतं सुरुवातीला आपण हे घेतलेलं, याच्याबद्दल तुम्ही कुठून आलेला आहात. तर मी बोलणार वोहेर कोम्स डू, तुम्ही सांगणार इश कोम आउस इंडियन. ठीक आहे. आउस पुणे, किंवा पुणेच्या ऐवजी तुम्ही दुसरं काही सांगितलं. तुम्ही तर इंडियातलेच आहात, त्यामुळे इंडियन ॲज इट इज ठेवा. आउस पुणेच्या ऐवजी तुम्ही दुसरं काहीतरी सांगू शकता, तुमच्या शहराचं नाव. उंड वोहेर कोम्स डू, तुम्ही मला विचारू शकता. मग मी माझं सांगेन इश कोमे आउक आउस इंडियन. आउक म्हणजे अल्सो, ऑल्सो. तर मी सुद्धा इंडियामधून आलेलो आहो, आऊस रत्नागिरी. त्याच्याऐवजी मी आऊस मुंबई, आऊस सातारा, जे म्हणायचे मी म्हणेन तिथे. उंड वू वोन्स डू, तुम्ही कुठे राहता. मग तुम्ही सांगणार इश बोन इन, तुमचं जे शहर आहे, कांदिवली असेल तर कांदिवली, मालाड वगैरे जे काय असेल. मुंबईच्या ऐवजी त्या ठिकाणाचं नाव घ्या. ओन डू म्हणजे इन डॉटमंड, म्हणजे माझ्या इथल्या शहराचं नाव घेईन. आलं लक्षात. ओके. ओके, मी तुम्हाला हॅलो सुवर्णा म्हणून चालू करतो. हॅलो सुवर्णा, ओहेर कोम्स डू. इश कॉम्स आउस इंडिया. इश कोम आउस, आउस, कोम आउस इंडियन. इश कॉमस आउस इंडियन. आउ, आउस, आउस तुमच्या. पुणे. उंड, ओके, नो प्रॉब्लेम. उंड ओहर कॉम्स डू. हेर कोम्स डू. उंड्स वेर कॉम्स डू. इश कोम आउक आउस इंडियन. आउस मुंबई. उंड वो वोन्स डू सुवर्णा. इश ऑनर, सॉरी, वोन, इश वोन, वोन. ऑनर इन हडपसर. उंडू, इश वोन इन डॉटमंड, किंवा जस्ट मी बोलू शकतो इन डॉटमंड. छान छान, मस्त झालेलं आहे. आता आपण घेऊया निलेश आणि अभिजित. हे ट्राय करा तुम्ही आता. हे कन्व्हर्सेशन खूप मोठं आहे. नो प्रॉब्लेम. तुम्ही आरामात बोला, एकदम हळूहळू, एक एक स्टेप बाय स्टेप. कॉमा आला की थांबा, डॉट आला की थांबा, क्वेश्चन मार्क आला की थांबा, हळूहळू घ्या. ओके. गुटन टाग, गुटन टाग हर अभिजीत. वोहेर कोमन जी. Guten Tag. Ich komme aus Mumbai, हम्म, aus India, aus Mumbai. बरोबर, परफेक्ट. Und Sie, Herr Nilesh. निलेश, परफेक्ट, परफेक्ट. इश कोम आउस इंडियन. आउस रत्नागिरी. उंड वो वोहन जी. उंड Ich
und wie wohnen Sie? वुंड वू, वुंड वू वननझी म्हणजे तुम्ही कुठे राहता. बरोबर आहे. येस अभिजित. Ich wohne in Mumbai. परफेक्ट. इश वोन इन मुंबई, इश वोन इन कांदिवली, इश वोन इन भाईंदर, मीरा रोड, वसई, विरार, जे काय असेल ते. परफेक्ट. ठीक आहे, आता पुन्हा एकदा मी एक घेतो सुनील सोबत आणि मग सुनील आणि सुवर्णजींना आपण लास्ट वाला देऊया. ठीक आहे. तर मी बोलतो हॅलो सुनील, वी गेस्ट एस डिअर. याचा अर्थ होतो तुम्ही हाव आर यू. ओके. गेट म्हणजे हाऊ, गेटचा उच्चार एक्झॅक्टली असा होतो की गेट एसचा एक्झॅक्टली वापर लोक असा करतात की हाव. म्हणजे हे आपण नंतर एक्सप्लेन करणार आहोत, कारण ह्याच्यात तुम्हाला ते डॅटिव्ह केसेस जे असतात, प्रत्यय जे असतात ते शिकावे लागतील. पण सध्या जस्ट पाठ करा. हॅलो सुनील, वी गेट एस डिअर. हॅलो सुनील. Danke, es geht mir gut. Und dir? बरोबर. आता त्याचा मी MIR आणि DIR येतो ना, तर त्याचा उच्चार थोडासा दीर्घ ई सारखा होतो, म्हणजे मियर. एस गेट मियर गुड म्हणजे आय एम गुड. उन डिअर असा. ठीक आहे, म्हणजे तू कसा आहेस. मियर गेट एस आव गुड. डांक. नेक्स्ट सुनील, हे वाक्य बाकी आहे. चाव भारत. चूज सुनील म्हणजे बाय. दोन्हीचा उच्चार बायच होतो. चाव हा इटालियन शब्द आहे आणि चूस हा जर्मन शब्द आहे. ठीक आहे, परफेक्ट. आता सुनील आणि सुवर्णाजी तुम्ही हे ट्राय करा दोघे. सुनील बनेल हेर श्वास म्हणजे सुरुवातीला सुनील आहे मेल कॅरेक्टर आणि फिमेल कॅरेक्टर सुवर्णाजी करतील. सुनील सुरू. वी गेट एस इन पासून. हॅलो. ओके, सुनील मला वाटतं म्यूट आहे. आपण निलेश, निलेश तू आणि सुनील सुवर्णाजी तुम्ही ट्राय करा. We get us in इनन. येस, राव तुम्ही सुवर्णा कशा आहात. in इनन म्हणजे in तुम्ही. हम्म. Danke, Prema, and प्रेमा. und इनन. Ilhen, इनन. Ihan, Ihan, इनन असं ही आहे का? त्याचा उच्चार. हा. ई नन. नन. बरोबर. Danke, super. Danke, Of, super. done, auf wieder sehen. wieder म्हणजे पुन्हा, जेहन म्हणजे बघणे. सी यू लेटर फॉर एक्झाम्पल, सी यू अगेन. auf wieder sehen. बोला auf, सर्वजण बोला. auf, wieder, sehen. परफेक्ट, परफेक्ट उच्चार आलेला आहे. auf wieder sehen. Bis bald. Bis bald. See you later. अशा प्रकारे. ओके. तर मी तुम्हाला हे सर्व डिटेल्स पाठवतो अ, आपल्या क्लासच्या ग्रुपमध्ये. तुम्ही वाचू शकता हे पुस्तक. जास्त डिटेलमध्ये जाऊ नका, एकदम कॉम्प्लेक्स गोष्टीमध्ये जाऊ नका, पण सिंपल सिंपल जे शब्द आहेत ना हे, जसं हालो, मॉइन, एनशुल्डिगुंग, या, बिट, गुटन टाग, वी गेट्स, बिट, डांक, या डांक, ऑल इज क्लार म्हणजे ऑल इज ओके, ऑल इज क्लिअर. एनशुल्डिगुंग म्हणजे एक्सक्यूज मी. हा जरा अवघड शब्द आहे, पण सर्रास वापरला जातो इकडे. असे शब्द जरा काय स्पेल वापरायचा आउट प्रयत्न करतात करा. त्याला? हा. स्पेल आउट कसं करतात त्याला? एनशुल्डिगुंग. म्हणजे एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. ओके. एन एंड उच्चार एनशुल्ड. एक. हा, उच्चार तुम्ही बघाल ना, जर्मनचे आपण सुरुवातीला जे नियम बघितले ना जर्मन उच्चारांचे, ते जर तुम्ही फॉलो केले ना, तर तुम्हाला काही त्रास होणार नाही. एंडचा उच्चार एंड,
CH चा उच्चार श असतो, तुम्हाला माहित आहे. शू, ल, एनशुल, डिगुंग. तुम्ही जर तोडला त्या शब्दाला ना, तर आरामात उच्चार करू शकता. एनशुल, डिगुंग. ओके. आलेस, ड्राफ्टिश. क्लार. हा, डार्फ इश, हेराइन. ओके. तुम्ही सुरुवातीचे काही जे चॅप्टर्स आहेत यामध्ये छोटे छोटे वाक्य दिले आहेत आणि छोटे छोटे गोष्टी त्यांनी हे दिलेल्या आहेत. याच्यामध्ये पण तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला मिळतील बघा. हायज, अर्बाईट, या सगळ्या गोष्टी आहेत. ह्याची तुम्ही प्रॅक्टिस करा. मी तुम्हाला पाठवतो. ठीक आहे. आणि इथे होमवर्क पण दिलेला आहे, तो पण करण्याचा प्रयत्न करा. PDF डाउनलोड करून तुम्ही डायरेक्ट इथे टाईप करू शकता. इथे माहिती आहे ना, ॲडोब ॲक्रोबॅट मध्ये फिलिंगचे ऑप्शन असतात, तेही तसेही करू शकता तुम्ही मार्किंग. मग भेटूया आपण पुढच्या आठवड्यात नेक्स्ट ऑप्शन सोबत. आणखी 2 आठवड्यात आपण फायनल बेसिक जर्मन आपण रॅपअप करूया. मग तुम्ही वाक्य बनवू शकता आणि मग तुम्ही पॅरलली अभ्यासही करू शकता. आणि जर वाटलं असं आपल्याकडे चांगला काउंट असेल, 5 ते 6 जण किंवा 10 जण, मग आपण ॲडव्हान्स जर्मन घेऊ. पण तत्पूर्वी मला वाटतं आता अभिजित आपण एक हम्म. आपल्या काय म्हणतो मी MSME. इंग्लिश, बेसिक इंग्लिशचा इंग्लिश. आपल्याला, स्पोकन इंग्लिशचा आपल्याला सुरू करायला हवा. ओके ओके. ते आपले माझे